उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यामधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भावूक झाल्या। आपल्याला अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करायचंय, आपल्या पाठीशी कुणी नाही असं समजू नका, मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांना दिलं। दरम्यान अजित पवार ज्या काटेकोर पद्धतीनं काम करायचे तसं काम आपल्याला करायचंय असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। अजित पवारांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय, आपल्या पाठीशी कुणीही नाही असं समजू नका, मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे। दादा ज्या पद्धतीनं काटेकोरपणे काम करायचे तसंच काम आपल्याला देखील करायचंय। जेव्हा पहिल्यांदाच मी जेव्हा इंट्रोडक्शन केलं, आमचा प्रत्येक नेता प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य वहिनींशी जेव्हा बोलला, त्याच्यानंतर वहिनी आमच्याशी बोलायला लागले, तेव्हा दादा कशा पद्धतीने काम करत होते त्याच्या एक दोन त्यांनी आठवणी सांगितल्या आणि त्यातून आपण कसं आता सामोरे जातोय तर त्याच्यामुळे ते भावूक पण झाल्या होत्या। आणि भावूक झाल्यानंतर सक्षमपणे मी कसं काम करणार आहे, तुम्हाला कसं पाठबळ देणार आहे, तुमचे पण जबाबदारी काय काय आहे, तुम्ही पण एकजुटीने कसं पुढे गेलं पाहिजे। आता अजितदादा जरी आपल्यात नसले तर अजितदादांचे विचार, त्यांची वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्यांची कार्यपद्धती ही सगळ्या माझ्या म्हणजे अतुल बेनकेसह इतर कार्यकर्त्यांनी पण ते अवलंबलं पाहिजे।